वळणार आहोत पुढच्या घडामोडीकडे। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार आहेत। सुनेत्रा पवार यांनी बारामतीची निवडणूक लढवल्यास बिनविरोध होण्याची शक्यता आहे। 6 महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणूक होणार आहे। 28 जानेवारी ते 28 जुलै या कालावधीत पोटनिवडणूक होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकची माहिती? श्रुती, खरं तर अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांची बारामती विधानसभेची जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे। काल अजित पवारांच्या दुर्दैवी अपघात मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण पक्षाची कमान सांभाळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि काल त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा काल लोकभवनात शपथ सुद्धा घेतलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आणि अजित पवार यांच्या जाण्याने जी बारामती विधानसभेची जी रिक्त जागा आहे ती जागा सुनेत्रा पवारच त्या जागेवरून निवडणूक लढवतील असं कळतंय। आणि त्याचसोबतच सुनेत्रा पवार जर बारामती विधानसभेची निवडणूक लढत असतील तर ती निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे। कारण की एक भावनिक वातावरण जे आहे ते संपूर्ण आता बारामती असेल किंवा महाराष्ट्रभर राज्यभर झालंय। कारण की एक मोठा राज्याचा नेता जो आहे तो प्रत्येकाने गमावलेला आहे। त्यामुळे हे बारामती विधानसभेची निवडणूक जी आहे ती सुनेत्रा पवार ह्याच त्या विधानसभेतून निवडणूक लढवतील अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। आणि जवळपास 6 महिन्यांचा कालावधी असतो। एखादा सदस्य मृत्यू पावल्यानंतर विधानसभेतल्या त्या जागेवरती 6 महिन्याचा कालावधी असतो। त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ही निवडणूक जी आहे ती घेतली जाण्याची शक्यता असते। त्यामुळे 28 जानेवारी नक्कीच लक्ष असेलच। अक्षय, तुर्तास धन्यवाद।